माजी मंत्र्यांच्या आश्रमशाळेमध्ये अस्वच्छतेचा कहर, अधीक्षक गायब, उपस्थित विद्यार्थ्यांबाबत शंका। बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे साखरविरा या ठिकाणी माजी मंत्र्यांची आश्रमशाळा असून या आश्रमशाळेमधील अस्वच्छतेने मोठा कहर गाठलाय। तसेच उपस्थित विद्यार्थ्यांबाबत मोठी शंका असून येथील अधीक्षक हे नेहमीच गायब राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। येथील आश्रमशाळेमध्ये अस्वच्छतेचा मोठा कहर असून अस्ताव्यस्त कारभार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला एक धोका निर्माण झालाय। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी दखल घेण्यास तयार नसल्याचं दिसून येतंय। त्यामुळे या आश्रमशाळेची प्रगतीकडे वाटचाल दिसत नसून अधोगतीकडे वाटचाल असल्याचं दिसून येत आहे। या आश्रमशाळेची पाहणी केली असता तसेच काही पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या आश्रमशाळेमध्ये स्वच्छता नसून कोणत्याही गोष्टीचं नियोजन नसल्याचं दिसून येत आहे। यावेळी वसतिगृहातील रूममधील फॅन, पंखे सर्व सुरू होते। रूममध्ये एकही विद्यार्थी नव्हता। भिंतीवर गुटखा, पानाच्या पिचकाऱ्या पाहून मन अस्वस्थ होत होतं। शौचालयामध्ये सुद्धा फार मोठी गंदगी दिसून येत होती। त्या ठिकाणी एक कुक उपस्थित होता। त्यांना अधीक्षकांबाबत माहिती विचारली असता त्यांनी सुट्टीवर असल्याचं सांगितले। सदर अधीक्षक हे नेहमी गैरहजर का असतात? त्यांना नेहमी सुट्टीवर का पाठवलं जातं? विद्यार्थ्यांच्या पोषण आहारांकडे कोण लक्ष देणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या देखील पूर्ण नसल्याची माहिती आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक मोठा धोका निर्माण झाल्याचं दिसत आहे। सदर आश्रमशाळा ही अतिशय दुर्गम भागात तसेच खडतर रस्त्यावर असल्यामुळे एसी मध्ये राहणारे अधिकारी या भागात येण्यासाठी मागे पुढे करतात। त्यामुळे अशा आश्रमशाळा चालकांचं फार मोठं चांगभलं होत असल्याचं दिसून येत आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।